मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की अक्षय हा रमाला घेऊन शाळेत चाललेला असतो. रमाने छान अक्षयच्या पाठीवरती हात ठेवलेला असतो आणि ते दोघंजणं चाललेले असतात. आता अक्षयला एका ठिकाणी साई दिसतो म्हणून अक्षय मुद्दामून गाडी थांबवतो. आता रमाचं लक्ष बाजूला असल्या कारणामुळे तिला तर साई दिसलेला नसतो. अक्षय हा साईला चिडवतो, डोळ्यांनी खुणावतो आणि त्याच्याकडे बघून हसतोसुद्धा गॉगल काढून. त्याबरोबर साईला खूप राग येतो पण साई गप्प बसतो. त्यानंतर अक्षय रमाला घेऊन तिकडनं निघून जातो. साईला या गोष्टीचा राग आलेला असतो. साई म्हणत असतो, अरे यार, हे दोघं एकत्र काय करतायत आणि रमा याच्याबरोबर का आल्या. त्याबरोबर आता अक्षय हा शाळेसमोर आणून गाडी थांबवतो. रमा लगेचच गाडीवरनं खाली उतरते आणि ती चाललेली असते. आता तिचा जो पदर असतो तो बाईकच्या एका पार्टमध्ये अडकलेला असतो. रमाला वाटत असतं की अक्षयने पदर धरलाय. रमा म्हणते, पदर सोडा माझा. अक्षय म्हणतो, नाही, मी नाही सोडू शकत. रमा म्हणते, अहो हे काय करताय, शाळेत आहोत ना आपण, पदर सोडा. त्यावर अक्षय म्हणतो, अहो पण मी नाही सोडू शकत. रमा मागे बघते त्यावेळी अक्षय दोन्ही हात वर करतो. आता अक्षयच्या हातात पदर अडकलेलाच नाही आहे हे बघून रमा स्वतःच पदर खेचते आणि निघून जाते. अक्षय मात्र रमाकडे बघत राहतो. त्यानंतर आता त्या ठिकाणी ताबडतोब साई आलेला असतो. साई येतो आणि अक्षयला म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन्स अक्षय सर. अहो मला तर वाटलंच नव्हतं की तुम्ही एवढं कराल म्हणून. नाही म्हणजे आत्ता कशी कॉम्पिटिशन बरोबरची होणार, टक्कर मिळणार कॉम्पिटिशनमध्ये. मला तर वाटलं होतं की तुम्ही ह्या कॉम्पिटिशनला येणारच नाही, हार मानणार. पण नाही हो, तुम्ही तर पार लुक बिग चेंज करून टाकला की. नाही, उतरलात हां तुम्ही अक्षय सर, कॉम्पिटिशनला तर तुम्ही उतरलात. त्याबरोबर आता अक्षय लगेचच म्हणतो की अरे तू कधी माझ्या कॉम्पिटिशनमध्ये नव्हतास, तू फक्त आमच्या दोघांच्या कथेतलं एक पात्र आहेस. हो, खरं सांगतोय, तू फक्त एक पात्र आहेस. मला ना असं खूप वाटायचं की माझ्या आणि रमामध्ये अशी खूप लोकं यावी ज्यांनी आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न करावा, आम्हाला एकमेकांपासून लांब ठेवायला जावं. पण आम्ही दोघंजणं तेवढ्या सगळ्यावर मात करून पुन्हा एकत्र येऊ. आणि बघ तेच घडतं आहे, आम्ही दोघंजणं तेवढ्या सगळ्यावर येऊन मात करतोय की, बरोबर ना. आणि आता मी तुला चॅलेंज करतो की मी आज रमाला डेटवर डिनरला घेऊन जाणार. त्याबरोबर साई म्हणतो, अहो अक्षय सर, एवढी मोठी स्वप्न पाहायची नसतात. आज रमाला मी डिनरला घेऊन जाणार. घेतलं मी तुमचं चॅलेंज, चला. त्याबरोबर आता दुसरीकडे रमा ही सॅन्टा क्लॉज सजवत असते. आता ती म्हणत असते की ते स्टार्स आणि ते बॉल्ससुद्धा द्या, इथे लावायला हवेत. त्याबरोबर आता टीचर्स रमाला मदत करत असतात. आता इकडे पिऊन काका फुगा फुगवत असतात. इतक्यात त्या ठिकाणी अक्षय हा एका दुसऱ्या सरांबरोबर बोलत आतमध्ये येतो. आता शाळेत असलेल्या शिक्षिका ह्या अक्षयकडे बघायला लागतात आणि चक्क अक्षय इतका हँडसम दिसत असतो की शिक्षिका अक्षयकडे बघतच राहतात. आता इकडे अक्षय हा एकदम फुल ऑन ॲटिट्यूडमध्ये डोळ्यांवरचा गॉगल काढतो आणि त्या सरांबरोबर बोलत त्या सगळ्या लेडीजकडे एकदा नजर फिरवतो. त्याबरोबर त्या लेडीज म्हणत असतात, वाव अक्षय सर किती हँडसम दिसत आहेत, वाव इट्स ग्रेट, अमेझिंग. त्याबरोबर रमा म्हणत असते, अहो देताय ना मला ते बॉल आणि ते स्टार्स, मॅडम देताय ना, मी तुमच्याशी बोलते आहे. पण आता या मॅडमचं दोघींचंही लक्ष फक्त अक्षयकडे असतं. त्या दोघींनाही रमा काय बोलते हे ऐकूच जात नसतं. तर इकडे अक्षय हा मात्र मस्त सरांबरोबर बोलत असतो. आता इकडे या मॅडम म्हणत असतात, खरंच अक्षय सरांनी किती मस्त लुक चेंज केला आहे ना, हे आपले अक्षय सर आहेत असं वाटतच नाही, किती हँडसम दिसत आहेत ना. त्यावर दुसऱ्या मॅडम म्हणतात, हो ना, अगदी ते साबणातल्या ॲडमधले बाबा असतील ना तसे वाटत आहेत हे, मला तर खूप भारी वाटतं आहे. त्याबरोबर आता लगेच इकडे दुसऱ्या मॅडम पण म्हणतात, हो ना, मला तर विश्वासच पटत नाही आहे की हे अक्षय सर आहेत. आता रमा हे सगळं बघते आणि रमाला वाटत असतं की काय सुरू आहे यांचं, का वागतायत हे असे. आता रमा रागाने मागे फिरतच असते. इतक्यात अक्षय येतो मागे आणि रमाला सावरतो, कारण रमा पडणार असते. आणि मग आता रस्ता नवा
शोधू कुठे, हे जे गाणं आहे ह्या गाण्यावरती आता अक्षय आणि रमा हे दोघंजणं एकत्र आलेले असतात. आता लगेचच एक शिक्षिका म्हणतात, वा अक्षय सर वा, अहो तुम्ही तर अगदी मस्त उत्तम लुक चेंज केला आहे की. आमच्या मॅडमसुद्धा पडल्या की तुम्हाला बघून. बघा लग्न ठरलं आमच्या मॅडमचं. त्याबरोबर आता लगेच अक्षय हसतो. त्यावर दुसऱ्या मॅडम म्हणतात, पण अक्षय सर हा एवढा बदल एका दिवसात होणं काही शक्य नाही हा. त्यावर दुसऱ्या मॅडम म्हणतात, हो ना, मला तर वाटतं आहे अक्षय सर तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडला आहे आणि म्हणून हे एवढं सगळं केलं आहे. काय बरोबर ना अक्षय सर? अहो द्या की माझ्या प्रश्नाचं उत्तर. प्रेमात पडला आहे की काय, म्हणून केलं का एवढं? त्यावर अक्षय म्हणतो, हो प्रेमात तर मी पडलो आहे. त्यावर कोण आहे ती असं सगळे विचारतात. अक्षय रमाकडे बघतो आणि म्हणतो, कळणार तुम्हाला सगळं करणार आणि आपोआपच कळेल की. त्यानंतर मग रमा आता केबिनमध्ये येऊन बसलेली असते. ती काम करत असते आणि तिला आता रस्त्यात घडलेला प्रसंग आठवतो. अक्षयची गाडी येऊन थांबल्यावर सगळ्या मुली म्हणत असतात, वाव किती हँडसम आहे ग तो. मला तर ना अशी मुलं खूप आवडतात. काय मस्त ॲटिट्यूड देतो आहे बघ ना. त्याबरोबर आता रमा ही या सर्व रागात असते, गोष्टी आठवत असते. तर आता पिऊन काका तिथे उभे राहून हसत असतात. आता रमा त्यांच्याकडे बघते आणि हसायला काय झालं आहे असं विचारते. त्याबरोबर लगेचच ते म्हणत असतात, अहो मॅडम बघा ना, आपल्या अक्षय सरांना मगाशी बायका कशा बोलत होत्या, बायका कशा अक्षय सरांकडे बघत होत्या, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तेच बघतोय. त्यावर आता तुम्हीसुद्धा बघा ना, हे बघा ना आणि हसा की असं म्हणतात. त्याबरोबर रमा म्हणते, हो का, बघू. आणि तीसुद्धा आता हसत उठते आणि मग ती आता त्यांच्या हातातला तो मोबाईल घेते आणि त्या मोबाईलवरती बघायला लागते. आणि मग आता रमाला खरं तर ते बघून राग आलेला असतो, जेलेसी झालेली असते. रमा म्हणत असते की काय सुरू आहे हे सगळं. त्याबरोबर आता पिऊन काका घाबरतात. त्याबरोबर मग रमा म्हणते, नाहीतर काय मूर्खपणा आहे हा सगळा. तुम्हाला कळतं आहे का तुम्ही हसताय ते? एक काम करा, जा आणि सांगा पहिलं त्यांना शाळेत हे असं वागू नका म्हणावं. अहो शाळेत इथे लहान मुलं शिकायला येतात ना, मग इथे हे असं आपण वागलो तर कसं चालणार? जा लवकर. त्याबरोबर लगेचच आता पिऊन काका म्हणतात की हो मॅडम, मी जातो आणि सांगतो त्यांना की असं वागू नका म्हणून. त्यावर मग रमा म्हणते, नाही नको, मी बोलावलं असंच सांगा. त्याबरोबर ते ठीक आहे म्हणतात आणि जाऊन अक्षयला बोलवून आणतात. अक्षय रमासमोर येऊन उभा राहतो आणि रमाला म्हणत असतो, तुम्ही बोलवलंत मला, बोल ना का बोलवलंस. त्याबरोबर आता अक्षय एकदम खिशात वगैरे हात घालून एकदम फॉर्मली उभा असतो. रमा म्हणते, काय आहे, कॉलेजमध्ये आहात हां, वय काय तुमचं, अहो वागताय काय तुम्हाला काही कळतं आहे का काय चाललं आहे ते. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अहो पण मी काय केलं, मी सहज लुक चेंज केला आणि सहजच कॉलेजला आलो आहे. त्याबरोबर आता रमा म्हणते, काय. त्यावर अक्षय म्हणतो, शाळेत आलो आहे, तुम्ही का चिडताय पण. त्याबरोबर आता रमा म्हणत असते, हे बघा मिस्टर देवधर, तुम्ही कामावर येताना खूप वेगळे होतात आणि आत्ता तुम्ही पूर्ण चेंज झाला आहे, तुम्ही खूप वेगळे आहात आणि यामुळे ना शाळेत वातावरण खराब होतं आहे, बिघडतं आहे आणि हे चांगलं नाही आहे मुलांसाठी. कळतं आहे का तुम्हाला? आपल्या शाळेत लहान मुलं शिकतात की नाही, मग हे सगळं चांगलं नाही आहे, कळलं नाही, आवडत आहे हे सगळं. त्याबरोबर मग अक्षय म्हणतो, कोणाला, तुम्हाला नाही आवडत आहे आणि काय म्हणालात, माझ्यामुळे वातावरण खराब झालं आहे का शाळेचं? मी काय केलं आहे मॅडम, मी तर फक्त स्वतःचा लुक चेंज केला आहे बस. आणि आता राहिला प्रश्न त्या इतर मुलींचा, बायकांचा, तर आता त्यांना माझ्याकडे बघून काय वाटतं याच्यात माझा काय दोष ना. त्याबरोबर रमा म्हणत असते, हे बघा हे चुकीचं आहे, शाळा आहे की नाही, तुम्ही जा आणि सांगा पहिले त्या सगळ्यांना की तुमचं लग्न झालं आहे म्हणून, जा. त्यावर अक्षय म्हणतो, अहो एक मिनटं, माझं लग्न झालं आहे का नाही या गोष्टीने फरक पडतोच कुठे हो मॅडम. रमा म्हणते, अहो पण. त्यावर अक्षय म्हणतो, हो बघा ना, म्हणजे जर त्यांना माझ्याकडे बघून बरं वाटतं आहे किंवा समाधान मिळतं आहे तर काय फरक पडतो, बघू देत ना त्यांना माझ्याकडे, घेऊ देत त्यांना त्यांचं समाधान, का तुम्हाला फरक पडतो आहे सांगा ना. त्याबरोबर रमा म्हणते, मला कशाला फरक पडायला हवा, मी फक्त शाळेत जे विद्यार्थी आहेत, शाळेत जी मुलं आहेत त्यांच्या भल्यासाठी बोलते आहे, हे कळत नाही आहे का तुम्हाला. त्यावर अक्षय म्हणतो, रमा मॅडम तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला तरी कळतं आहे ना. बाय द वे चला ते सगळं सोडा, आज मी काय म्हणतो आहे तुम्हाला ते ऐका. आज तुम्ही रात्री माझ्याबरोबर डिनरला या काय. आणि अक्षय रमाला हात लावतो. त्यावर रमा लगेचच त्याचा हात बाजूला खेचते आणि म्हणते, अहो काय चाललं आहे तुमचं,
डिनरला या म्हणे. आता अक्षय म्हणतो का डिनरला येऊ शकता तुम्ही माझ्याबरोबर. आता रमा हे निरुत्तर असते, काही बोलत नसते. अक्षय हा रमाला पुन्हा म्हणतो, रमा मॅडम अहो तुमच्याशी बोलतोय मी. आज तुम्ही माझ्याबरोबर डिनरला याल ना. नाही म्हणजे आता तुम्हाला एवढी जेलसी होती आहे तर मग म्हणून म्हणतोय तुम्ही या माझ्याबरोबर डिनरला. काय याल ना. इतक्यात त्या ठिकाणी साई आलेला असतो. साई म्हणतो, अरे वा 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 अक्षय सर, काय लुक ट्रान्सफर केला हो तुम्ही, एक नंबर. ट्रान्सफॉर्मेशन म्हणावं तर हे असलं. बघा बाहेर सगळ्या शिक्षिका विचारत आहेत अक्षय सर कुठे आहेत, ते हँडसम ग्लॅमरस अक्षय सर कुठे आहेत. जा जा जरा बाहेर जा, अक्षय सर करतायत सगळे. बरं मला सांगा पण तुम्ही एवढा लुक ट्रान्सफर केला कसा, म्हणजे काय कारण काय एवढं. त्याबरोबर रमा गप्प असते, ती काहीच बोलत नसते. तर आता अक्षय हा रमाला म्हणतो सांगू, आणि मग तो साईला म्हणतो काय सर होतंच असंच आपलं. आणि मग तो रमाला म्हणतो, आणि रमा मी म्हटलं ना की आपण डिनरला जाऊया म्हणून, तर मग याल ना आज तुम्ही माझ्याबरोबर डिनरला, असं अक्षय पुन्हा रमाला विचारतो साईसमोर. त्यावर साई म्हणतो, हो अक्षय सर मगाशी बोलणं झालं का नाही आपलं, मी सांगितलं होतं का नाही तुम्हाला, खूप मोठी मोठी स्वप्न बघू नये हो माणसानं. तसंच सांगतोय पुन्हा, खूप मोठी स्वप्न माणसाने कधीच बघू नये. रमा तुम्ही माझ्याबरोबर डेटवर याल की ह्या अक्षयबरोबर डेटवर जाल, माझ्याबरोबर डिनरला याल की ह्या अक्षयबरोबर डिनरला जाल. त्याबरोबर आता अक्षयला वाटत असतं की रमा म्हणणार की तुझ्याबरोबर. त्यामुळे अक्षय खूप खुश असतो आणि अक्षय म्हणत असतो, सांग ना रमा तू कोणाबरोबर जाणार आहेस डिनरला, बोल माझ्याबरोबर ना. त्याबरोबर आता लगेचच पुढे अक्षय म्हणत असतो, अगं रमा बोल, सांग या साईला की आपण दोघं जाणार आहोत म्हणून डेटवर. त्याबरोबर अक्षय हा असं म्हटल्यावर साई म्हणतो, माणसाने एवढं बदलू नये हो सर. त्यावर लगेचच अक्षय म्हणतो, बघा कोण बोलतं आहे माणसाने एवढं बदलू नये म्हणून, हे बोलत आहेत वा. त्यावर साई म्हणतो, हो मीच बोलतो आहे. रमा तुम्हाला आवडेल का मी बदललेलं. त्यावर रमा म्हणते नाही. त्यावर मग अक्षय म्हणतो, बघा हा तुमच्यासाठी साधा बदलूही शकत नाही, पण मी तुमच्यासाठी स्वतःला पूर्णपणे बदलून दाखवलं का नाही. मग आता तुम्ही डेटवर कोणाबरोबर या डिनरला, माझ्याबरोबर का याच्याबरोबर. त्यावर मग साई म्हणतो, अहो अक्षय सर पुन्हा तेच सांगतोय, एवढी मोठी स्वप्न बघू नका, कळलं का. रमा तुम्ही सांगून टाका याला, तुमच्या तोंडानेच सांगा तुम्हाला डेटवर जायला कोणाबरोबर आवडेल, तुम्ही संध्याकाळी डिनरला कोणाबरोबर जाल, माझ्याबरोबर की या अक्षयबरोबर. त्यावेळी आता रमा म्हणते, अर्थात साई तुमच्याबरोबर, आणि तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता अक्षयला खूपच राग आलेला असतो साईचा. इतक्यात साई त्याच्यासमोर येतो आणि म्हणत असतो, काय म्हणालो होतो मी सांगा. हे बघा अक्षय सर, काय ना मोठी मोठी स्वप्न जास्त बघू नये हो. त्यावर अक्षय म्हणतो, मी विचारलं होतं ना पहिलं. त्यावर साई म्हणतो, पण प्रेमात सगळं काही माफ असतं ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं दोघांचं लग्न ठरलं आहे. अहो रमा मॅडम माझ्याच आहेत, मग माझ्याबरोबरच येणार ना. त्यावर आता खरं तर अक्षयला खूपच जास्त राग येतो. साई म्हणत असतो, काय मग कसं वाटलं स्वतःचा अपमान करून घेऊन, बरं वाटलं ना. रमा मॅडमनी स्वतःहून तुमचा असा अपमान केला. अक्षय म्हणत असतो, हे बघ तू. त्याबरोबर साई म्हणतो, जिंकलो आहे मी, कळलं ना. आणि हो आता आपला स्कोर लक्षात ठेवायचा, साई 1 अक्षय 0. आणि कायम हेच होणार, साईच जिंकणार, कारण ओरिजिनल हे कायम ओरिजिनलच असतं. आणि ट्रान्सफॉर्मेशन वगैरे कितीही काहीही केलं तरी डुप्लिकेट हे डुप्लिकेटच राहतं. अक्षयला खरं तर राग येतो, पण आता अक्षयकडे गप्प राहण्यावाचून पर्याय नसतो. साई तिकडनं निघून जातो मोठ्या तोऱ्यात. त्यानंतर शशिकांत मुकादम अक्षयला म्हणत असतात, अरे वा बछड्या वा, काय मस्त तू लुक केला आहेस आणि काय मस्त तू आज दिवसभर वागला आहेस. त्यावर अक्षय म्हणत असतो, हो तर मग तू जसं सांगितलंस भावा तसंच वागलो. आता अक्षयच्या तोंडातून पटकन शशिकांत मुकादमांना आज पहिल्यांदा शशिकांत मुकादम न जाता भावा गेलेलं असतं. अक्षय म्हणत असतो, मला ना त्या साईचा इतका राग येतो आहे ना की तुम्हाला काय सांगू खरंच. त्यावर शशिकांत मुकादम म्हणत असतात की हो ना, मलासुद्धा तो साई खूप साधा भोळा सरळ मुलगा वाटला होता, पण नाही तो खूप आतल्या गाठीचा निघाला खरंच. त्याबरोबर अक्षय म्हणत असतो, पण एक गोष्ट मात्र खरी
शशिकांत मुकादमांचे कधी बाबा झाले आणि बाबाचा कधी भावा झाला कळलंच नाही हा खरंच. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणत असतात की अरे ही चांगली गोष्ट आहे ना, मग खूप चांगली गोष्ट आहे की तुझा बाप तुझा इतका चांगला मित्र बनू शकला. खूप मोठी गोष्ट आहे ही. त्यावर अक्षय म्हणतो बरं चला तुम्ही आता इकडनं निघा. नाही काय आहे, आज क्रिसमसचं जेवण आहे, स्पेशल जेवण आहे, तर मला ते जेवण बनवायचं आहे. भरपूर काही काही व्हरायटी करायची आहे. त्याबरोबर तिकडे एक सर येतात आणि ते सांगत असतात की अक्षय सर हे जेवण खूप स्पेशल असतं आणि यानंतर होणारा कार्यक्रम तर आणखीन स्पेशल असतो, सिक्रेट सॅन्टा. त्यावर आता अक्षय म्हणतो सिक्रेट सॅन्टा म्हणजे? त्यावर ते सर सांगतात की सिक्रेट सॅन्टा म्हणजे आपण सॅन्टा बनायचं आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला म्हणजे गिफ्ट द्यायचं आणि ते त्याला कळतही नाही की आपण दिले. त्यावर अक्षय म्हणतो म्हणजे मी रमाला गिफ्ट द्यायचं आणि रमाला समजणारच नाही की ते गिफ्ट मी दिलं आहे म्हणून. त्यावर आता लगेचच इकडे त्याला शशिकांत मुकादम म्हणतात अरे वा, काय परफेक्ट कळलं आहे तुला, एकदम बरोबर बछड्या. पण मग तू आता रमाला काय गिफ्ट नेमकं देणार कायस? त्यावर आता अक्षय म्हणतो देणार, मी रमाला गिफ्ट देणार आणि असं काहीतरी गिफ्ट देणार की जे रमाला नक्की आवडणार. बघा, रमाला गिफ्ट आवडणार आणि ती माझ्याबरोबर डिनरलासुद्धा येणार. त्यानंतर मग आता शशिकांत मुकादम म्हणतात शाबाश, ये होईना बात. त्यानंतर मग आता जेवणं खावणं झाल्यावर सगळेजण एकत्र जमलेले असतात, छान एकत्र बसलेले असतात. इतक्यात त्या ठिकाणी आता साई म्हणत असतो वा वा वा, खूप टेस्टी, खूप छान झालं होतं आजचं जेवण आणि या सगळ्याचं क्रेडिट जातं तुम्हा सगळ्यांना. तुम्ही सगळ्यांनी अगदी उत्तम सपोर्ट केला. आणि आता रमा मॅडमना विचारूया आपण, रमा तुम्हाला कसं वाटलं जेवण? त्याबरोबर मग रमा निरुत्तर असते, ती काहीच बोलत नसते. साई रमाला पुन्हा हाक मारतो, रमा. त्याबरोबर रमा म्हणते हां. त्याबरोबर साई म्हणतो अहो काय विचारतो आहे आम्ही सगळे, कसं वाटलं जेवण? मी सगळ्यांना म्हणतो आहे खूप आवडलं. त्याबरोबर रमा म्हणते हो अर्थात खूप छान होतं जेवण, मलासुद्धा आवडलंच की. त्यानंतर साई म्हणतो तर रमा मॅडमनासुद्धा आपलं जेवण आवडलं होतं. चला तर मग आता वेळ आलेली आहे ती सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग कामाची आणि ती म्हणजे सिक्रेट सॅन्टा, बरोबर ना? त्याबरोबर आता सिक्रेट सॅन्टा साईने म्हटल्याबरोबर सगळे खूपच खुश होऊन जातात. पण अक्षय विचारतो का आहे का हे सिक्रेट सॅन्टा? साई म्हणतो तुम्हाला माहीत नाही आहे का? बरं ठीक आहे, मी सांगतो. आणि मग साई आता अक्षयला सांगतो सिक्रेट सॅन्टा म्हणजे आपण सॅन्टा बनायचं आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचं आणि ते तिला कळतही नाही की आपण दिलं. त्यावर अक्षय म्हणतो अरे रे शी, मला हे आधी माहीत नव्हतं, माहीत असतं तर मी पण आणलं असतं की गिफ्ट, असं तो रमाकडे बघत म्हणतो. आणि नंतर रमाने रागाने बघितल्यावर सगळ्यांसाठीच गिफ्ट आणलं असतं मी, असं म्हणतो. त्याबरोबर रमा म्हणत असते मग आता आणलं आहेत का तुम्ही? त्यावर अक्षय म्हणतो नाही ना, आत्ता मी काहीही गिफ्ट आणलेलंच नाही आहे, कारण मला माहीतच नव्हतं ना हे सिक्रेट सॅन्टा वगैरे असं काहीतरी असतं म्हणून शाळेत. त्याबरोबर रमा म्हणते नाही आणलं आहेत ना, नाही काही हरकत नाही, पण काय ना बाकीच्यांनी आणले सो बाकीच्यांना देऊ देत ना हां. आणि मग आता लगेचच रमा म्हणते बाकीचे देतील हां. आणि आता लगेच अक्षय म्हणतो येस ऑफकोर्स. त्यानंतर सगळे गिफ्ट देतात. त्यानंतर मग आता साई हा रमाला म्हणत असतो रमा येत आहे ना माझ्याबरोबर डिनरला, निघायचं ना आपण? रमा म्हणते हो मी आलेच आवरून. तर इकडे अक्षय सांगत असतो की रमाला मी साडी गिफ्ट केली आणि फक्त साडीच नाही, बांगड्या आणि गजरासुद्धा दिला. ते सगळं बघून रमा नक्की माझ्याच बरोबर डिनरला येणार, बघालच तुम्ही. त्यानंतर रमा आता ती साडी बघत असते आणि म्हणत असते वाव किती सुंदर साडी आहे ही, खरंच याच्याबरोबर गजरा आणि बांगड्यासुद्धा आहेत. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक